फूड डिलिव्हरी करणाऱ्या ज्या काही ह्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यांचे जे काही छोटे छोटे आउटलेट्स आहेत किंवा त्यांचे काही ऑफिसेस आहेत, तर ते तपासण्याचा अधिकार FDA ला आहे का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण की अध्यक्ष महोदय, गेल्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये जे झेप्टो आहे, माझ्या माहितीनुसार फक्त स्विगीचे जे मुलं आहेत डिलिव्हरी बॉय, ते त्या रेस्टॉरंटला जातात, जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर घेतात आणि संबंधित ज्यांनी ती ऑर्डर केलेली आहे त्यांच्या घरी ते पार्सल त्या ठिकाणी देतात. परंतु झेप्टो, अध्यक्ष महोदय, झेप्टो हे ग्रॉसरी देतं, झेप्टो हे आपलं तंबाखू देतं. हे आता मंत्री महोदय सांगतील देतात की नाही ते मला माहिती नाहीये, परंतु आपल्या भाकरी असतील, चपात्या असतील, हे घरी जाऊन पुन्हा रिकूक करण्याचे जे काही पदार्थ आहेत ते त्याचं स्टोरिंग हे झेप्टो करतं. माझ्या वाचण्यामध्ये न्यूजपेपरमध्ये आलं होतं की झेप्टोचे हे जे आउटलेट्स आहेत, हे आउटलेट्स अतिशय, त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे. ज्या फ्रीजमध्ये हे जे काही अन्न त्यांनी स्टोअर केलेलं राहतं, त्या फ्रीजमधून अक्षरशः पाणी त्या ठिकाणी येत होतं. म्हणजे ते फ्रीज फक्त नावाला होतं. तिथल्या बऱ्याचशा ज्या काही अन्नपदार्थ आहेत हे सडलेले होते. मग असं असताना ही कोणाची जबाबदारी आहे? FDAची जबाबदारी आहे का? आणि जबाबदारी असेल तर अशा झेप्टो, स्विगी किंवा झोमॅटो याच्यावरती FDAने आतापर्यंत काय काय कारवाया केलेल्या आहेत हे मंत्री महोदयांनी स्पेसिफिकली सांगावं. ज्या काही कंप्लेंट्स वगैरे आल्यात त्याच्या तात्काळ चौकशा करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचं सुरू केलेलं आहे. की आपण आत्ता लायसन देतानाच पहिली त्याची पाहणी करून नंतरच लायसन देणार आहोत आणि आता ज्यांना दिलेत त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल.